माईक शिवाय गाणं म्हणजे खरंच जादू असते. पण तशी जादू करायला माझ्याकडे शिंदेशाही आवाज नाही आहे, कारण शिंदेशाही आवाजाला माईकची गरज नाही. मी म्हटलं होतं मी पुन्हा येईल, मी आलो. ते पुन्हा येईन अशा करता म्हटलं होतं की मी भारावून गेलो होतो अशा काही व्यक्तींना पाहून ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय आजची संध्याकाळ पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्या व्यक्ती म्हणजे ती जी लोक आहेत ते कोण आहेत, तर ते सगळे शिष्य आहेत. असं म्हणतात की भक्तांमुळे लोकांना देव कळला. जर भक्तच नसतील तर देवाची ओळख तरी कशी होणार? गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साजरा होणारा हा सोहळा, आनंद भाऊ जे माझे भाऊ आहेत याचाच अर्थ त्यांची मुलं सुद्धा माझी मुलं आहेत. शिंदे परिवार हा माझा परिवार आहे असं मी समजतो. आणि या महाराष्ट्रावर परमेश्वराने खूप उपकार केले की प्रसाद रूपी प्रल्हाद दिला या महाराष्ट्राला. आणि त्या प्रल्हादनी या पूर्ण महाराष्ट्राला आनंद दिला. इतका आनंद दिला की शिंदेशाही घराण्याचा आदर्श लोकांनी ठेवला. आणि त्यानंतर त्या प्रेमापोटी शिंदेशाही घराण्याचा उत्कर्ष झाला. इतकं मोठं हे घराणं, या मोठ्या हा एक फार मोठा आशीर्वाद आहे परमेश्वराचा. आणि त्या आशीर्वादाच्या नावानं मला आज या मंचावरती पुरस्कृत केलं गेलेलं आहे. हे माझ्याकरता खूप मोठं आहे. कित्येक मला पारितोषिक मिळाले असले तरीही माझ्याकरता हा पुरस्कार खूप महत्वाचा असणार. कारण हा जो सोहळा केला गेलेला आहे ह्यात कोणताही स्पॉन्सर नाही आहे, कोणतीही तिकीट विक्री नाही आहे, कोणत्याही प्रकारचा पैसा कमवण्याकरता हा सोहळा केला गेलेला नाही आहे. तर सर्व शिष्यांनी एकत्र येऊन त्यांची एनर्जी एकजूट करून आपल्या गुरूंना सांगितलं की आपण असा सोहळा करूया. एवढी मोठी गोष्ट आहे. याच्यापेक्षा गुरुदक्षिणा तुम्ही देऊ शकत नाही, यापेक्षा मोठी. तर मला त्यामुळे तुमचा उल्लेख सर्वात आधी करायचा सर्व शिष्यांचा. कारण मी सुद्धा एक विद्यार्थी आहे. माझ्यातली विद्यार्थी वृत्ती ही परमेश्वराने कायम ठेवलेली आहे आणि ती त्यांनी तशीच ठेवावी अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला त्यांच्या शिष्याने येऊन सांगितलं होतं, आणि त्यांची सगळ्यांची इच्छा होती 2 लाईन गाल का. ते मोठं थांबा जरा, तर तुम्ही 6 वरती जाणार, मग 8 वर होणं येणार तुम्ही वगैरे सगळं म्हणणार. पण त्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या मंचावरती गाणं म्हणणं म्हणजे प्रल्हादजींना मानवंदना देण्यासारखं आहे. त्यांच्याशी प्रत्यक्षात कधी भेट होऊ शकली नाही, तर निदान ते या मंचावरती असताना जर मी गायलो तर त्यांच्या समोर मी गातोय असं मला वाटेल. आणि मी अतिशय नम्र होऊन त्यांना नमस्कार करून माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं जे मी माईक समोर गायलं उभं राहून, ते गाणं तुमच्या समोर प्रस्तुत करतो.
दोडका सोडीन काकडी बी खावी गोडीन